काय नेमकी घटना घडली? नेमकी घटना म्हणजे मी सकाळी 7 वाजता हॉटेलला जातोय, संध्याकाळी 7 वाजता येतोय आणि आज रविवार दुपारनं हाफ डे असते आपलं हॉटेल. तर 10 वाजता फोन लावलो मी मटण घेऊन जाऊन म्हणून. मग फोनच उचलला ना त्याने. तर मी फोन उचलला म्हणून मी काय म्हणलो, गिऱ्हाईक जरा शांत झाल्यावर 12 वाजता घरी गेलो मटण घेऊन घरी गेलो तर आतनं गेट तर लॉक होता आणि दरवाजा खुला होता, वरचा दरवाजा पण खुलाच होता. मग वरनं मी चढून गेलो भिंतीवरनं, बघितलं तर तिन्ही पण लटकलेले. कोण कोण आहे? कोण लागते? बायको, मुलगा, मुलगी. कारण काय? कारण काहीच नाही साहेब, हा? काहीच नाही वाद कारण. वगैरे? काय वाद नाही, काय नाही आपल्या घरात, ते काहीच नसते. काय वाद वगैरे काहीच नसते आपल्या घरात. वय किती मुलांचे? मुलाचं 7 वर्ष आहे, हा. मुलीचं 11 वर्ष आहे, हा. आणि मिसेसचं? मिसेसचं 30 वर्ष आहे. नेमकं कारण काय कळालं नाही का? काहीच नाही सर, कारण आम्ही घरात नसतो ना सर, हा. दिवसभर हॉटेलवरच असतो आपण. घरी गेलो, जेवलं, तेवढं 4 शब्द बोललो. आई वडील मी सर्व हॉटेलवर चालवतो आपण. हा, घरी गेलं 4 शब्द बोलले, तेवढं जेवण केलं, संपलं विषय. आणि सकाळ उठला आपला धंदा आपल्यालाच असते. भांडण झालं? नाही भांडण काहीच नाही. शेजारी वगैरे कोणाचं? नाही कधीच नाही भांडण काय. शेजारी कोण यांची मावशीच राहते. नाही मी सकाळी साहेब आंघोळ करून निघतो, माझं मिस्टेक काय. आज सकाळी आंघोळ झालं. आनंद करमे यांचं एकदम जवळचं लहानपणापासूनचं मित्र आहे. आज सकाळी काय झालं, ताईंनी त्यांना नाश्ता चहा सगळं झालं. चहा करून ते गेले हॉटेलला 7 वाजता. 7 वाजता गेल्यानंतर हॉटेल आज दुपारी 1:30 वाजता बंद होतंय. मग ते भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊन आलेले, पण भाजी घेतल्यानंतर 10 वाजल्यापासून फोन लावतात, घरी कोण रिस्पॉन्स देत नाही, म्हणून त्यांनी 11:30 वाजता घराकडे गेले. घरात गेल्यानंतर घरात आतून कडी होती, खालचा दरवाजा आणि वरचा बेडरूमचा दरवाजा उघडा होता. मग हे कंपाऊंडवरनं चढून गेले, वरून गेल्यानंतर पाहतात तर काय 3 जण पण हँगिंग झालेले होते. मग यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे, यांच्या बाजूला यांची मावशी, यांचे काका राहतात, ते 2 जण आले, शेजारी वगैरे सगळे आल्यानंतर मग सगळं तेव्हा कळालं. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.